आमचा आज सकाळी सकाळी अभ्यास चालू आहे. आम्ही ना कानासाठी हे बुक्स घेतले. हे बघा, मिनी लायब्ररी म्हणून असे सगळे बुक्स आहे. काही फ्लॉवर्स, फ्रूट, शेप्स, कलर असे वेगवेगळे प्रकारचे. तर कानाला आम्ही थोडं थोडं त्याच्यात दाखवतो आहे. अजून तर त्याला नाही समजणार आहे, पण थोडी थोडी ओळख झाली म्हणजे त्याला कळेल की हे काय. आता सपोज त्याला कुत्रे वगैरे तर माहिती, मग तो हे पाहून म्हणतो बुबू वगैरे, असं त्याला कळतं ते. आणि त्याला कलर पण लवकर समजते ना, म्हणजे अजून तर नाही त्याला त्या गोष्टीचं एवढं नॉलेज, पण थोडंसं अजून मोठं झालं की ते कामात येईल. त्यामुळं आम्ही हे बुक्स घेतले त्याच्यासाठी. आणि आज मी ब्लॉग पण नाही स्टार्ट करेन, असंच आमचा अभ्यास चालू होता. मग म्हटलं आपण अभ्यास करू. आता आमचं स्कूल चालू झालं, आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या. आत्तापासून आमचं स्कूल चालू झालं. आता आम्ही अभ्यास करतोय. आमचे पप्पा आमची टेस्ट घेणार आहे 8 दिवसांनी. आपल्याला आलं पाहिजे ना दादू. पप्पा आपल्याला सगळं विचारणार आहे. बाबा आले बरं का, बाबा आले. आता चालता चालता गाडी पलटी झाली. त्याचा गाडा पलटी झाला. चालता चालता त्याला लय हसू आलं. का ना, काय झालं होतं रे? हा का? कसं पडलं रे, कसं पडला? चिवचिवाडा झाला रे पोराचा, चिवचिवाडा झाला रे. ए आजी चिवचिवाडा करते बाई. ए गाना, चिवचिवाडा झाला रे, चिवचिवाडा. अरे रे चिवचिवाडा रे, ते बी करू राहिलं बा तुमचं. चिवचिवाडा झाला रे. चिवचिवाडा कर बरं, कर चिवचिवाडा. आम्ही याच्याकडे लक्ष देत नाही, याचा वेगळाच काहीतरी धिंगाणा चालू आहे. भेळीचा जो पुडा आहे ना त्याच्यासोबत खेळतोय, एक ठास बडबड करतोय. का ना, अय येऊ का, येऊ येऊ का, येऊ का ना? देते देते मी देते मी देते. धर इकडं इकडं. अय इकडे धर. हे बाय माझ्याकडे काय धर, चल. अरे पडलं रे एक पोरग, पडलं रे, पडलं एक पोरग. कोणी कुठं चाललं का आमच्या नुसतं पोटात दुखत. दादू काम करायला चालले काका. ह्या मम्मीने काय आणलं बाई आम्हाला? कोणाला करायचंय बाई? दादूला. हा बाई, आमच्या यांना कधी कायची क्रेविंग्स होईन सांगताच येत नाही. आम्ही भेळ खात होतो, यांचा फोन आला मला शेंगा भाजून दे. आणि शेंगा सगळ्या आत्यानी वाळत घातल्या होत्या, त्या ओल्या शेंगा. मग त्या भाजल्यावर कायच टेस्टी लागणार. मला काय नाही आवडत तसं, पण म्हणलं नाद पुरा केला पाहिजे, नाही त्या नवरा चिडण आपल्यावर. म्हणून वाळलेल्या का होईना शेंगा भाजून आणल्या. थँक्यू, चांगलं लागतंय. चांगलं वाटलं तुम्हासाठी एवढं सगळं घेऊन आली. माय गॉड, मला पाहिजे असं भाजून आणलं. थँक्यू व्हेरी मच. तो खायचा? मला नाही खायची, मी भेळ खाल्ली. भेळ खाल्ली का? वाव, सच हेल्दी ऑप्शन. हेल्दी फिल्दी नाही करते आम्ही काही. आमच्या मनाला जे वाटलं ते आम्ही खाल्लो. आणि आज आम्हाला खूप काम आहे, कारण उद्या आमच्या घरी परत धोंडा आहे. कारण माझे मम्मी पप्पा, परत दीदींचे मम्मी पप्पा आणि माझे काका काकी, असे सगळ्यांना धोंडा आहे उद्या आमच्या घरी. त्यामुळं आम्हाला आजच परत पुरण वगैरे त्याची प्रिपरेशन करायची. मांडेच बनवायचे होते आम्हाला, पण ज्यांच्याकडून आम्ही मांडे बनवून घेणार आहे त्यांना कुठेतरी बाहेर जायचं आहे. त्यामुळं मग आज आम्हाला पुरण बनवायचं. आज सगळी पुरणाची प्रिपरेशन करून ठेवायची आणि मग उद्या बाकीचा स्वयंपाक. कारण सकाळी पुरण बनवून मग लई धावपळ होती, त्यापेक्षा आदल्या दिवशी पुरण बनवलं का सकाळी निवांत कामं होतं. आणि अजून एक आम्हाला आज आत्यांची ओटी भरायची, कारण आत्यांना म्हणजे आम्ही असं ठरवलं आता अधिक मास आहे, सगळ्याच जणी मम्मीची ओटी भरताय. तर आम्ही पण म्हणजे आता मला बरेच कमेंट येत आहे की तू तुझ्या मम्मीची ओटी का बरं नाही भरली, का बरं नाही भरली. तर मम्मी आता उद्या येणारच आहे, तर इथंच ओटी भरणार आहे मी.
आणि दीदींनी त्या दिवशीच आम्ही साड्या घेतल्या ना तिकडं मामांच्या घरी धोंड्याला जाताना, तर त्यांनी पण त्या दिवशीच तिकडं ओटी भरली. आता मम्मी आणि काकी उद्या इथे येणार आहे, तर मी उद्या इथं त्यांची ओटी भरणार आहे. आणि आत्यांना म्हटलं, आता आम्ही दोघींनी असं ठरवलं की आत्यांना मुलगी नाही, मग आपणच आत्यांची ओटी भरू. तर आम्ही आत्यांसाठी पण एक साडी घेतली दोघींनी. तर आज आत्यांची ओटी भरायचा प्रोग्राम करायचा आहे आम्हाला. आता थोड्या वेळाने मस्त रेडी होतो, साड्या वगैरे घालतो छान, आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटनच तसा. ही बघा आमच्या आत्यांची मुलगी. तुम्ही जर मुलगी असते तर हो, तुम्ही जर मुलगी असते तर तुम्ही बी धोंड्याला आले असते आहे ना इथं तुमच्या नवऱ्याला घेऊन. हे असं आहे तुमचं. आता तर मीटिंग चालू नाही तरी पण. हो आलो असतो, मस्त अनारशा घेऊन गेलो असतो आणि ते रील्स बनवल्या असत्या. आजकाल तर भाई काय काय बघायला भेटतंय धोंड्याच्या महिन्यामध्ये. कोण धोंड्याच्या महिन्यामध्ये डान्स ठेवतोय स्टेजवरती परफॉर्मन्स. लोकांचे तर रील्स बघू बघू तर मला असं होतंय काय राव, प्रत्येक आमच्या गोष्टीचा यांनी इव्हेंट ना करून टाकलाय. यांनी काय केलं, 1-2 जणांच्या रील पाहिल्या धोंड्याच्या अशा. मला आणि मम्मी त्यांच्या घरी धोंडा होता. मला म्हणे जर तो मम्मी पप्पा ते असे फुलं बिलं जर टाकणार नसेल ना म्हणे, नाही त्यांनी जर असं फुलं नाही जर टाकलं ना म्हणे, मी जेवणारच नाही, मी डायरेक्ट घरी निघून येईन. कारण यांना म्हणजे दादांना यांना असं आवडतच नाही का लई असं सजावट हे करून. आणि त्यांना असं काय म्हणते ना, रिस्पेक्ट सहन होत नाही एवढा. रिस्पेक्ट नाही म्हणत म्हणजे ज्याचं त्याचं मत आहे. पण माझं मत आणि करू भाऊचं पण तेच मत की जुन्या काळात लोकांकडे पैसे नव्हते, ते त्या गोष्टी एक आदर सत्कार म्हणून करत होते. आता लोक प्रत्येक गोष्टीला इव्हेंटच करायला लागले. धोंड्याचा महिना 3 वर्षापूर्वी कोणी रील बनवित नव्हतं. अरे काय काय करते लोक, म्हणजे बघून बघून असं वाटतं येडे बिडे झाले का काय लोक. आणि म्हणजे फुल घर सजवणार, मोठे केटरिंग बिटरिंग, अरे एवढं काही काही तर हॉलला करते, हॉलला बँकवेट हॉलला धोंडे जेवण चालले. मी एक जणांची व्हिडिओ पाहिली त्याने तर भाई ते लावणी डान्सच ठेवला होता धोंडे जेवणाला. काय काय करून राहिले लोक. वरून ते गिफ्ट्स वगैरे देणं, गिफ्ट्स वगैरे देणं साहजिक आहे, पण माणसाला मला असं वाटतं जसं जसं समाज पुढं जातोय माणसांनी रूढी परंपरा पण थोड्या समाजानुसार मॉडिफाय करून घ्यायला पाहिजे. आपण हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माने आत्तापर्यंत जिथपर्यंत आपण आलो आहे तिथपर्यंत रूढी परंपरा मॉडिफाय करत आले आणि चुकीची परंपरा चालती आ रही है. चुकीच्या पायंडी पाडलेली नाही. आपण थॉटफुल राहायला पाहिजे की या गोष्टी करून काय भेटणार, काय काय साध्य होतं याच्यात. पण आता त्याची आवड निवड आहे ना. हा ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, पण मी माझं मत सांगतोय तुला. मी आता हे तुम्हाला नाही सांगत आवडत की करायला नाही पाहिजे. मी हे म्हणतोय की तुम्ही विचार करा, हे जे करताय लोक ते बरोबर आहे. योग्य आहे की अयोग्य आहे आणि काय होईल. आता एवढे पैसे खर्च करू तर तुम्ही इन्व्हेस्ट करा कसे. नाही इन्व्हेस्ट बी नका करू, पण चुकीच्या गोष्टींसाठी खर्च नका करू ना. काय म्हणजे धोंडाची घरात जेवण आहे, जेवणाचं सारखं जेवण ठेवायचं, त्याला तुम्ही इव्हेंट बनवायला लागले म्हणजे जावयानी घरी येणं इव्हेंट झाला. एवढं बी मोठं नाही ना ते. चला अधिक मासामध्ये जावयाला थोडासा मान दिला पाहिजे का, तर 3 वर्षातून येतोय, थोडासा आदर सत्कार, पण त्याला लिमिट पाहिजे ना, थोडंसं पाहिजे. पहिले जावई येत नव्हते, आताचे जावई. डीजे बीजे कोण मिरवणुका काढते, कोण रथावर बसून येते, कोण डान्स करते, कोण गाड्यांचा तापा, काय रेलन, काय ते रांगोळ्या, काय ते भाई. आणि दुसऱ्या वेळेस जावई त्याच महिन्यात त्याचं दुसऱ्या दिवशी गेल्यावर करते का तुम्ही एवढं. थोडंसं जरा माणसाने, आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, याच्यावर पण लोकांचे मत असतील वेगवेगळे. पण हे चुकीच्या गोष्टी म्हणजे कसं आहे माहिती का, नंतर ह्या गोष्टी परंपरा बनत जातील. ज्याची परिस्थिती तो माणूस करल. मी ऐकलं होतं कुठंतरी एक समाज सुधारकांचं, नाव नाही घेत त्यांचं, पण हे की जेव्हा लोक सदन होतात, सदन म्हणजे कसं, ज्याचे अन्न वस्त्र निवाराच्या गोष्टी मिटून जातात, त्याच्यानंतर त्या माणसाने पावलं जपून टाकले पाहिजे. कारण सगळेच त्याच्याबरोबरीनं प्रगती नाही झाली. जसं गावात एका माणसाचं लग्न मोठं झालं ना, बाकीचे ज्यांची परिस्थिती नाही त्यांना पण ते दिसतं की अरे असं करायला पाहिजे. ते कर्ज काढून ते त्याला मग असं लेफ्ट आउट फील होतं ना.
तर मग ते पण ती गोष्ट ट्राय करायला लागतं, मग ती परंपरा बनायला लागते. आपण कुठल्या गोष्टी करतोय, कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजे, याचं थोडंसं भान ठेवायला पाहिजे लोकांनी. आता असं नाही म्हणत मी भान विसरलेले, पण काही गोष्टी इव्हेंट करायच्या नसतात. आता सगळ्याच गोष्टींचे इव्हेंट व्हायला लागले. दॅट इज रॉंग आय फील. ठीक आहे, ज्याला आवडतं त्याच्यासाठी चांगलं आहे, ज्याला नसेल आवडत त्याने नका करू. असं नाही, आम्ही म्हणत नाही की कोणीच करू नका. ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. काहींना आवडतं, काहींना नाही आवडत असे. तर चला जातो आता. आमचे आज बरेच कामं आहेत, ते कामं पटपट आवरून उद्या परत सकाळी लवकर उठून उद्याचा प्रोग्राम आहे. आमच्याकडे शेळ्या आल्या चरायला. काना म्हणतो घरातच येऊ नका, ते शेळ्यांजवळच जा. ते तिच्या मम्मीला दूध पिऊ राहिले. हा ती मम्मी आली, आम्ही घाबरलो. काना आपल्याला घ्यायचं का? नाही घ्यायची. आपल्याला घ्यायची. अरे हे पान आलं लगेच. पाय आईचा जीव पाय पाय, आणि लोक यांना कापून खाते, लाज नाही वाटत लोकांना. एवढ्यांमध्ये ती कस काय आली बरं तिच्या बाळाला शोधीन? तिथं दुसरं बकरू पण आलं होतं. कसं ना मुके प्राणी तरी. मुख्य प्राणी तरी किती सेन्स आहे. लोक म्हणतात काय नाही, प्राण्याला घ्या खाऊन घ्या. दादू जायचं का? तिला आम्ही धरला, आता ती ओरडायला लागली. तिची मम्मी तरी पळत तिकडून आली. लगेच तिची मम्मी आली. आम्ही शायनिंग मारितो फक्त. इथं उद्याची सगळी तयारी झाली, पुरण वगैरे बनून झालंय. आणि आत्तासाठी आम्ही मस्त कोरडी मेथीची भाजी बनवली. खूप दिवस झाली कोरडी मेथीची भाजी नव्हती खाल्ली, तर आज मस्त कोरडी मेथीची भाजी आणि चपाती. आता बाकीचं उद्याचं तर सगळं प्रिपरेशन आमचं झालेलं आहे. चला आज लवकर आलो झोपायला, कारण आता उद्या तर लवकर उठायचं आहे. आणि हो त्याची बोट बीट जाईन बरं का व्यवस्थित. पण आता यांनी कपाट उघडलं, लगेच कपाटात या साहेबांना काय करावं काय माहिती, लगेच कुठं ना कुठं उचापती करायला तयार. आणि आम्ही आज आत्यांची ओटी भरणार होतो, आम्हाला टाईमच नाही भेटला. कानाला खाऊ घालायचं, त्याच्यानंतर पुरण करायचं, हे ते त्याच्यातच आमचा टाईम गेला. मग म्हटलं आता उद्याच ओटी भरू, कारण आज वेळच नाही भेटला. उद्या कसं दुपारी सगळं आवरल्यानंतर संध्याकाळी काय स्वयंपाकाचं टेन्शन राहणार नाही, त्यामुळं उद्या संध्याकाळीच ओटी भरू आम्ही. तर चला उद्याचा प्रोग्राम कसा होतो बघूयात. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय दादू, बाय म्हण. बाय काय इकडं बाय. काना बाय कर. बाय काना. ऐ काना, ए बाय कर ना. बाय बाय बाय, मी चालले.